आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. न्यायदानाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त देशानं वाहिली आदरांजली. त्यानिमित्त राज्यातही वाचन प्रेरणा दिन साजरा. प्राध्यापक GN साईबाबा नक्षली संबंधांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. राज्याचं नवीन खनिकर्म धोरण येत्या 26 जानेवारीपूर्वी लागू करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि महिला आशिया चषक T20 क्रिकेट विजेतेपद 7व्यांदा भारताकडे. न्यायदानाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केलं. ते आज गुजरातमध्ये एकतानगर इथं आयोजित सर्व राज्यांच्या कायदा मंत्री आणि कायदा सचिवांच्या परिषदेचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. लोकन्यायालयाच्या निर्मितीमुळे लाखो तक्रारकर्त्यांचे प्रश्न निकाली लागले आहेत. लोकन्यायालय त्वरित निर्णय प्रक्रियेसाठी उत्तम माध्यम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही परिषद 2 दिवस चालणार आहे. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त देशानं आज आदरांजली वाहिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर आदरांजली वाहताना म्हटलंय की वैज्ञानिक आणि राष्ट्रपती म्हणून ते जनसामान्यांशी जोडले गेले होते. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती आज राज्यात सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जात आहे. यानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. कलाम यांच्या जयंतीदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिनाचं औचित्य साधत राज्यात अनेक ठिकाणी पुस्तक वाचनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात ग्रामपंचायत असणाऱ्या प्रत्येक गावात किमान ड वर्गाचं ग्रंथालय सुरू झालं पाहिजे असं उद्दिष्ट ठेवण्याच्या सूचना ग्रंथालय संचालनालयाला दिल्या असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात दिली. या ग्रंथालयांना पहिल्या दिवसापासून ड वर्गाचं अनुदान दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. ते आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. पहिल्या टप्प्यात 4ही वर्गातील ग्रंथालयांना अनुदान वाढवण्यात आलं असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. जागतिक नवनिर्मिती निर्देशांकात भारताला सर्वोच्च 10 देशांमध्ये येण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय IP परिषद आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. गेल्या 7 वर्षात भारतानं जागतिक नवनिर्मिती निर्देशांकात 81व्या स्थानावरून 40व्या स्थानावर झेप घेतल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. नवनिर्मितीमुळे प्रभावी पद्धतीनं काम करता येतं असं त्यांनी नवनिर्मितीचं महत्त्व विशद करताना सांगितलं. येत्या काही वर्षात पारदर्शकता, अखंडता, कार्यक्षमता आणि गती ही देशाच्या नवनिर्मिती परिसंस्थेची वैशिष्ट्य राहतील असं गोयल यांनी म्हटलं आहे. भारत आणि चीनमधले द्विपक्षीय संबंध सीमेवर शांतता प्रस्थापित होईपर्यंत पूर्वपदावर येऊ शकत नाहीत असं भारतानं म्हटलं आहे. दोन्ही बाजूंनी सीमेवर तैनात केलेलं सैन्य माघारी घेणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भारत आणि चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या परिस्थितीचा आढावा घेत डोंगरा हॉट स्प्रिंग्स क्षेत्राच्या गस्ती केंद्र 15 इथनं सैन्य माघारी घेण्याबाबत आढावा घेणं आवश्यक आहे असं या निवेदनात म्हटलं आहे. भारत चीन सीमा व्यवहारासंबंधी आभासी पद्धतीनं काल झालेल्या बैठकीनंतर हे निवेदन जारी करण्यात आलं आहे. दोन्ही देशांनी राजनैतिक आणि लष्करी माध्यमातून या समस्यांवर उपाय काढण्याबाबत मान्यता दर्शवल्याचंही निवेदनात स्पष्ट केलं आहे. तसंच लवकरात लवकर या चर्चेच्या 17व्या फेरीसाठी दोन्ही देश तयार असल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन आणि नौकानयनातली सुरक्षा याकरता कायदे करण्याप्रती भारत वचनबद्ध असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सांगितलं. आशियातल्या 18 देशांच्या तटरक्षक दल प्रमुखांच्या बैठकीचं उद्घाटन करताना ते बोलत होते. सुरक्षित सागरी प्रवासाकरता संबंधित देशांमध्ये सहकार्य असणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. लष्करानं अग्निवीरांना भरतीनंतर बँकिंग सुविधा देण्यासाठी 11 बँकांबरोबर सामंजस्य करार केला आहे. भारतीय स्टेट बँक, PNB, बँक ऑफ बरोडा, IDBI बँक, ICICI बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक, येस बँक, कोटक महिंद्र बँक, IDFC फर्स्ट बँक आणि बंधन बँक या बँकांचा त्यात समावेश आहे.
अग्निवीर वेतनमानाची वैशिष्ट्य आणि लाभ लष्करी वेतनमानाशी समकक्ष आहेत. याशिवाय सेवा पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या अग्निवीरांना उद्योग कौशल्य वाढीसाठी बँकांनी सुलभ कर्ज देण्याची तयारी दाखवली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची पहिली तुकडी जानेवारी 2023 पासून प्रशिक्षण केंद्रात दाखल होणार आहे. दिल्ली विद्यापीठातले माजी प्राध्यापक जी.एन. साईबाबा आणि अन्य 4 जणांना नक्षली संबंधाच्या आरोपातून निर्दोष मुक्त करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. नक्षली कारवायांना मदत आणि सहभाग या आरोपांखाली या 5 जणांना 2014 मध्ये अटक झाली होती. गडचिरोलीतल्या न्यायालयानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्याला साईबाबा यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर नागपूर खंडपीठानं त्यांची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राज्य शासनाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात तातडीनं सुनावणी झाली. या प्रकरणातले आरोप गंभीर असून उच्च न्यायालयानं निर्णय देताना त्याचं गांभीर्य विचारात घेतलं नसल्याचं दिसतं, असं निरीक्षण न्यायमूर्ती M.R. शाह आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. आपण 90% दिव्यांग असून कायमच खुर्चीला खिळलेले आहोत. या परिस्थितीचा विचार करून आपल्याला घरातच स्थानबद्धतेत ठेवावं अशी विनंती साईबाबा यांनी केली होती. मात्र ही विनंतीही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. आरोपींना न्यायालयानं नोटिसा जारी केल्या असून पुढची सुनावणी येत्या 8 डिसेंबरला ठेवली आहे. मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यांना अर्थसंकल्पीय अंदाजातल्या तरतुदीपेक्षा बऱ्याच जास्त रकमेच्या निधीचं वितरण केल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. मनरेगानं आज जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत जास्त निधीची आवश्यकता भासल्यास अर्थमंत्रालयाकडे निधीच्या पूर्ततेसाठी मागणी करण्यात येते अशी माहिती यात दिली आहे. या योजनेची योग्य अंमलबजावणी करण्याच्या उद्देशानं सरकार निधी पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध आहे असं या निवेदनात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. राज्याचं नवीन खनिकर्म धोरण येत्या 26 जानेवारीपूर्वी लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. नागपूरमध्ये आयोजित मिनकॉन परिषदेत आज ते बोलत होते. पर्यावरणविषयक परवानगी अभावी खाणीचं काम यापुढे थांबणार नाही. खाणी सुरू करताना लिलावाच्या वेळीच पर्यावरण विभागाची परवानगी देण्याबाबतचं धोरण आखण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. गौण खनिजांच्या अवैध उत्खननाबाबतच्या तक्रारी सरकारनं गांभीर्यानं घेतल्या असून भ्रष्टाचाराला थारा देणार नाही असं ते म्हणाले. राज्यात खाण, खनिज आणि धातूंची उपलब्धता आणि उपयोगिता यावर प्रकाश टाकणारी ही 3 दिवसीय परिषद केंद्र आणि राज्य सरकार तसंच संबंधित उद्योग संघटनांच्या संयुक्त विद्यमाने होत असून त्यात चर्चासत्र, प्रदर्शनं, व्यापार बैठका आणि व्हेंडर विकास कार्यक्रम इत्यादींचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर इथं आज झालेल्या ऊस परिषदेत चालू गळीत हंगामासाठी संपूर्ण एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन इतकी रक्कम पहिली उचल म्हणून दिली जावी यासह विविध ठराव मांडले गेले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात दरवर्षी ही ऊस परिषद आयोजित केली जाते. यंदाची ही 21वी ऊस परिषद होती. आज झालेल्या परिषदेत एकूण 13 ठराव मांडले गेले. यात साखरेच्या पोत्यावर नाबार्डकडून 3% इतक्या व्याजदरानं तारण कर्ज मिळावं, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2 टप्प्यात एफआरपी देण्याची कायद्यात केलेली दुरुस्ती रद्द करावी, मागच्या वर्षी तुटलेल्या ऊसाची पूर्ण एफआरपीसह अधिक 200 रुपये तातडीनं द्यावेत, केंद्र सरकारनं साखरेचा किमान विक्री दर 35 रुपये करावा, तसंच लंपी या आजाराच्या पार्श्वभूमीवर बंद केलेला पशुधन विमा तातडीनं पूर्ववत सुरू करावा यासह अनेक मागण्या संघटनेनं आजच्या परिषदेतल्या ठरावाच्या माध्यमातून केल्या आहेत. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म मार्केट 2022 मध्ये राज्य शासनाकडून पाठवायच्या 5 मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पोटरा, तिचं शहर होणं, पांडिचेरी, राख आणि पल्ल्याड या चित्रपटांची निवड झाली आहे अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 22 वर्षांनंतर देशामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसतर्फे येत्या सोमवारी मुंबई काँग्रेस कार्यालयात मतदान होणार आहे. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते आणि मुंबई काँग्रेसचे 236 प्रदेश प्रतिनिधी मतदान करणार आहेत.
भारतीय निवडणूक आयोगानं 166 अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 3 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सार्वजनिक सुट्टी 166 अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू असल्याचं निर्देशित करण्यात आलं आहे. तसंच केंद्र शासनाची शासकीय कार्यालयं, निमशासकीय कार्यालयं, सार्वजनिक उपक्रम, बँका यांनाही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. मुंबईच्या पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञ मंडळींना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट 2034 या एकदिवसीय परिषदेचं उद्घाटन आज लोकसभेतले गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते झालं. यावेळी अमेरिकेचे राजकीय आणि वाणिज्य दूत ख्रिस्तोफर ब्राऊन, कर्नाटक सरकारचे सल्लागार प्राध्यापक श्रीहरी उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेशात पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या प्राधिकरणांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचं शेवाळे म्हणाले. आजच्या परिषदेतील तज्ज्ञ मंडळींच्या सूचनांचा अंतर्भाव असणारी श्वेतपत्रिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परिषदेच्या शेवटच्या सत्रात सुपूर्द करण्यात येणार असल्याचं शेवाळे यांनी सांगितलं. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ यांनी आज पूरक आहारासाठी चाचणी सुविधा स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारामुळे क्रीडापटू आणि सहाय्यक कर्मचारी आहारांमध्ये असलेल्या प्रतिबंधित पदार्थांविषयी जागरूकता निर्माण होईल, असं या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी सांगितलं आहे. AFWWA अर्थात वायुदल पत्नी कल्याण संघटनेनं अवघ्या 3 महिन्यात 41,000 लोकरीच्या टोप्या विणून गिनीज विश्वविक्रम रचला आहे. 3,000हून अधिक AFWWA महिला सदस्यांनी विशेष मोहिमेअंतर्गत या टोप्या विणल्या आहेत. गेल्या 15 जुलैपासून या उपक्रमाला सुरुवात झाली होती. AFWWAच्या 62व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीच्या सुब्रोतो पार्क इथं वायुदलाच्या प्रांगणात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी प्रोत्साहन देणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. कोविड काळात हात धुण्याचं महत्त्व अधोरेखित झाल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिनासाठी युनाईट फॉर युनिव्हर्सल हँड हायजीन अर्थात हातांच्या स्वच्छतेसाठी एक व्हा संकल्पना निश्चित केली आहे. जागतिक हात धुवा दिनानिमित्त आज राज्यात देखील अनेक जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्तर तुर्कीतील कोळशाच्या खाणीत काल संध्याकाळी झालेल्या स्फोटात 40 जण मृत्युमुखी पडले असून 11 जण जखमी झाले असल्याचं तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितलं. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून इतर 58 जण स्वतःहून खाणीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते. बचावकार्य जवळपास पूर्ण झालं असल्याची माहिती तुर्कीचे ऊर्जामंत्री फातिह डोन्मेज यांनी दिली आहे. कोणतंही संयुक्तिक कारण नसताना अण्वस्त्र बाळगणारा पाकिस्तान जगातला सर्वात धोकादायक देश असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या काल लॉस एंजेलिस इथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. महिलांची T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धा भारतानं 7व्यांदा जिंकली आहे. बांगलादेशात सिलेट इथं आज झालेल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 69 चेंडू आणि 8 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा डाव 9 बाद 65 धावसंख्येवर आटोपला. भारताच्या रेणुका सिंगनं केवळ 5 धावात 3 बळी घेतले. हे आव्हान सहज पार करताना भारतानं केवळ 8 षटकं आणि 3 चेंडूत 2 बाद 71 धावा करत प्रतिस्पर्ध्यावर सहज विजय मिळवला. या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही या विजयाबद्दल भारतीय महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. न्यायदानाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त देशानं वाहिली आदरांजली. त्यानिमित्त राज्यातही वाचन प्रेरणा दिन साजरा. प्राध्यापक GN साईबाबा नक्षली संबंधांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. राज्याचं नवीन खनिकर्म धोरण येत्या 26 जानेवारीपूर्वी लागू करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि महिला आशिया चषक T20 क्रिकेट विजेतेपद 7व्यांदा भारताकडे. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.